सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा यावरीन करावा वेर, सहज लिळे उदकी वह्या तुम्ही रक्षरिया निज सत्य। अहो स्वामी तुकया देवा यावरीन करावा वेर, निळा म्हणे धराला हाते तरी द्याला मती निरूपमा। अहो स्वामी तुकया देवा यावरीन करावा वेर। आणि कैसे कोठे सांगा पांडुरंगा सारिखे, दैवतय भूमंडळी उद्धार कली पावविते। कोठे काही शोध ठाई स्थळासी, अन्यत्रीचे तीर्थी नासे तीर्थी वसे वज्रलेप। पांडुरंगीचे पांडुरंगी पाप अंगी राहेना, ऐसे हरे गिरिजे प्रति गुह्य स्थिती सांगितली। तुका म्हणे तीर्थक्षेत्र सर्वत्र हे दैवत, दैवतय भूमंडळी उद्धार कळी पावविते। याच्या क्रमाने आलेला 887 क्रमांकाचा अभंग यथामत विचार आपल्याला पाहायचा आहे। महाराजांनी या अभंगातून पंढरी आणि पांडुरंग या दोघांचाही महिमा सांगितलेला आहे। सुरुवातीला महाराज पांडुरंगाचा महिमा सांगतात, पुढे महाराजांनी पंढरी क्षेत्राचं महात्म्य सांगितलेलं आहे। कोठे काही शोध ठाई स्थळासी इथपासून अभंगाच्या शेवटपर्यंत तुकाराम महाराजांनी पंढरी क्षेत्राचा महिमा सांगितला। सुरुवातीला मात्र महाराजांनी या ठिकाणी पांडुरंगाचं महात्म्य सांगितलेलं आहे। दोन्ही गोष्टीचा आपल्याला क्रमाक्रमाने विचार करायचा आहे। तीर्थक्षेत्राचा महिमान फार मोठा आहे असं आपल्या संस्कृतीमध्ये मान्य आहे। भारतीयाच्या संस्कृतीमध्ये अनेक जे जिव्हाळ्याचे विषय आहेत त्याच्यामध्ये तीर्थक्षेत्राची यात्रा हा एक महत्त्वाचा विषय मानला जातो। आपल्या शरीराचं सार्थक करायचं जर असेल तर त्याच्यासाठी तीर्थक्षेत्राची यात्रा मनुष्यानं अवश्य केली पाहिजे असं संत महात्म्यांनी वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतात। स्वतः तुकाराम जर कोणत्या तीर्थक्षेत्राची यात्रा करायला गेले असं त्यांच्या कोणतेही तुकाराम महाराज तीर्थक्षेत्राच्या यात्रेचा उपदेश जगाला करतात। जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तो आकुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुको नको हा महाराजांचा उपदेश आहे। जोपर्यंत तुझे हातपाय काहीतरी करायकरता समर्थ आहेत बाबा, काहीतरी हातात ताकद आहे, पायात ताकद आहे, पाय चालू शकतात, हात काहीतरी करू शकतात, तोपर्यंतच माणसाने आपल्या हिताचा विचार केला पाहिजे। आणि हिताचा विचार करून जे हिताचं साधन करायचं आहे त्या हिताच्या साधनामध्ये पहिलं साधन तुकाराम महाराजांनी सांगून टाकलं, तीर्थयात्रे जाय चुको नको। तीर्थक्षेत्राची यात्रा करायला जा बाबा, त्या कामामध्ये प्रमाद करू नये असं महाराजांनी या ठिकाणी वर्णन केलेलं आहे। मला काय सांगायचं आहे, तीर्थक्षेत्राची यात्रा करणं तुकाराम महाराजांना अपेक्षित आहे, अभिप्रेत आहे, ते मान्य आहे। तीर्थक्षेत्राची यात्रा करणं सगळ्या संत महात्म्यांना मान्य आहे असं आपल्याला लक्षात घेता येतं। ज्ञानोबराय आणि नामदेवरायांनी स्वतः तर तीर्थक्षेत्राची यात्रा केलेली आहे, तीर्थावळ त्यांची प्रसिद्ध आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। हे सगळे महात्मे तीर्थक्षेत्राची यात्रा करणार आहे। ज्ञानोबरायांनी यात्रा केली, नामदेवरायांनी यात्रा केली, अजूनही काही संत महात्म्यांच्या चरित्राचा विचार जर आपण करायला लागलो तर त्यांच्या जीवनामध्ये तीर्थक्षेत्राच्या त्यांनी यात्रा केल्याचे निर्देश आपल्याला पाहायला सापडतात। ज्ञानोबरायचे वडील होते विठ्ठलपंत, त्या विठ्ठलपंतांनी ही यात्रा केल्याचे वर्णन आहेत। आधीचे अभंग वाचा पण नामदेवरायचे म्हणजे त्याच्यातून आपल्याला कळेल ज्ञानेश्वर महाराजांची आधी जी सांगितलेली आहे त्याच्यामध्ये विठ्ठलपंतांनी कोणत्या कोणत्या क्षेत्राची यात्रा केली याचा सविस्तर निर्देश आपल्याला पाहायला सापडतो। मला काय सांगायचं आहे, तीर्थक्षेत्राची यात्रा करणं संतांना मान्य, तीर्थक्षेत्राची यात्रा करणे शास्त्राला मान्य, ते कल्याणाचं साधन आहे म्हणून शास्त्रांनी आणि संतांनी सांगितलेलं आहे। तीर्थक्षेत्राच्या यात्रेचं एवढं मोठं महत्त्व काय याचा विचार करताना काही लोक असं म्हणतात की बाबा यात्रा करणं नुसतं फिरत राहणं त्याच्यामध्ये काय सिद्ध होणार आहे असं काही लोकांचा विचार आपल्याला पाहायला सापडतो बरं का। माझी मूर्ती निपजवी ते घराची कोणी बैसवी, आपण देवदेवी यात्रे जाय, ज्ञानेश्वर महाराजांनी अज्ञान लक्षणामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे। माझी मूर्ती निष्पन्न करायची, ते घराच्या एका कोपऱ्यामध्ये बसवून ठेवायचे, आपण देवदेवी 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 करत किंवा हेच देवदेवी ना सगळ्या देवदेवीला निघतात अशी अवस्था होते। घरातच देवदेवी म्हणजे नवरा बायको बरं का, झोपू नका म्हणजे लक्षात येईल। हे यात्रेला जातात, हे सगळे यात्रेला जातात, हे यात्रेला जाणं अज्ञानाच्या रक्षणामध्ये ज्ञानावर त्याचं चिंतन सांगतात किंवा दुसऱ्या पद्धतीचे एक वचन आपल्या समोर या लोकांच्याकडून येतं। हे लोक असं सांगतात आपल्याला की बाबा मनुष्यानं कशा अवस्थेमध्ये राहावं या संबंधातला विचार सांगत असताना उत्तम अवस्था कोणती, मध्यम अवस्था कोणती, अधम अवस्था कोणती, अधमाधम अवस्था कोणते याचा विचार सांगत असताना शास्त्राने सांगितले उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यान धारणा, अधमा प्रतिमा पूजा आणि तीर्थयात्रा अधमाधमा म्हणलं। या 4 अवस्थेचा विचार करत असताना उत्तमा सहज अवस्था, प्राप्त होणारी सहज अवस्था ही उत्तम आहे। सहज अवस्था म्हणजे काय, परमात्मा स्वरूप स्थिती प्राप्त झाल्याच्या नंतर त्या महात्म्याला काही करणे नाही, कुठे जाणे नाही, येणे नाही, अशी अवस्था त्याची झाली म्हणजे त्या अवस्थेला सहजावस्था म्हणतात। सहज स्थिती, सहज अवस्था या शब्दाचा उच्चार संतांनी सुद्धा अनेक ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला सापडतो। उत्तमा ती उत्तम आहे
अशा पद्धतीचं वर्णन आहे. परमात्मा स्वरूप स्थिती एखाद्याला प्राप्त झाली तर ती सहज स्थिती आहे. मग त्यानं जे जे केलं ते त्याचं धर्मकृत्य गणलं जातं असा विचार शास्त्रांनी आणि संतांनी सांगितलेला आहे. तो करी तेतोली पूजा, तो कल्पितो जपो माझा, तो असे ते इच्छे कपे ध्वजा समाधी माझे वगैरे वगैरे ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं बरं का. ज्याला परमात्मा स्वरूप स्थिती प्राप्त झाली, ज्याला सहजावस्था प्राप्त झाली, त्या सहजावस्थेला प्राप्त झालेल्या महात्म्याचं वर्णन करताना सांगितलं त्यानं जे जे केलं ते धर्मकृत्य आहे बरं का. आत्मात्वन गिरिजामते सहचरा प्राणा शरीरंग्रहम पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती हे संचार पदयो प्रदक्षिण विधी स्तोत्राने सर्वा गिरो यद्यत कर्म करोमि तत्तदखिलम शंभो तवाराधनम. जगद्गुरु शंकराचार्यांनी शिवमानस पूजेच्या शेवटच्या श्लोकामध्ये असं वर्णन केलेलं आहे. आत्मात्वन, माझा आत्मा म्हणजे परमात्मा भगवान शंकरा तुम्ही आहात. गिरिजा मती हे, माझी बुद्धी म्हणजे गिरिजा आहे. सहचरा हा प्राणा हा, तुमच्या बरोबर राहणारा भूतप्रेताचा जो परिवार आहे तो माझे प्राण म्हणजेच तुमचे सहचर आहेत. सहचरा प्राणा हा आत्मात्वन गिरिजामते सहचरा प्राणा हा शरीरम गृहम, माझं शरीर म्हणजे देवा तुमचं राहण्याचं घर आहे. माझ्या शरीरामध्ये तुमचं वास्तव्य आहे. शरीरम गृहम पूजा ते विषयोपभोग रचना. आणि मग त्या परमात्म्याच्या संबंधानं शरीर नावाच्या देवघरामध्ये आत्मा नावाचा परमात्मा बसलाय, बुद्धी नावाची त्याची स्त्री पार्वती बसलेली आहे. सहचर सगळेच्या सगळे प्राण आहेत. आणि मग त्या भगवंताची आराधना करताना त्याची पूजा करायची आहे. त्या देवाची पूजा म्हणजे काय? पूजा ते विषयोपभोग रचना. या महात्म्याने भोगलेले विषय म्हणजे त्या भगवंताची एक प्रकारची पूजा आहे असं वर्णन आचार्यांनी केलं. पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती हे, समाधी स्थिती साधायची आहे. ही समाधी स्थिती कोणती? अशा अवस्थेला प्राप्त झालेला जो महात्मा तो झोपला की ती समाधी आहे. निद्रा समाधी स्थिती आहे. म्हणून आपले श्रोते झोपले की सगळे समाधीत आहेत. मला समाधान आहे त्याच्यामुळे, माझा कोणावर रोष नाही, राग नाही, आनंद वाटतो मला सुद्धा. पण एखाद्या वेळेला माझे ऐकावं काहीतरी असं वाटल्यामुळे मधून मधून उठवत असतो. क्षमा करा त्याच्याबद्दल. तुमच्या समाधीमध्ये भंग करायचा मला अधिकार नाही. निद्रा समाधी स्थिती ही संचार पदयो होत बरं का. त्या महात्म्या प्रदक्षिण विधी, तो महात्मा पायानं इकडे तिकडे नुसता हिंडत राहिला. सर्वात्म स्थिती ज्याला प्राप्त झाली, सहज स्थिती ज्याला प्राप्त झाली, तो नुसता हिंडला, इकडून तिकडे गेला. संचार पदयो हो प्रदक्षिण विधी, त्याचं इकडे तिकडे नुसतं फिरणं म्हणजे भगवंताला घातलेली ती प्रदक्षिणा आहे. स्तोत्राने सर्वा गिरो, त्याच्या मुखातून बाहेर पडणारा कोणताही शब्द म्हणजे भगवंताचं एक प्रकारचं दिव्य स्तोत्र आहे. अशा पद्धतीची भावना जगद्गुरु शंकराचार्यांनी व्यक्त केली. स्तोत्राने सर्वा गिरो यद्यत कर्म करोमि तत्तदखिलम शंभो तवाराधनम. हे शंभो, मी जे जे काही कर्म करतो ते तुझ्या आराधनेचंच कर्म माझ्याकडून घडायला लागलेलं आहे, अशी भाषा आचार्य तिथे वापरतात. मला काय सांगायचं आहे, सर्वात्म स्थिती प्राप्त झालेल्या महात्म्याला, सहज स्थिती ज्याला प्राप्त झालेली आहे त्याच्याकडून घडणारा कोणताही व्यवहार म्हणजे भगवंताची आराधना आहे. त्याला स्वतंत्र भगवंताची आराधना करावी लागत नाही. पूजा ध्यान जप त्याचे नाही, त्याला हे साधन करण्याची आवश्यकता नाही असं नाथ महाराजांनी सुद्धा हरिपाठामध्ये चिंतन सांगितलेलं आहे. त्याला ते करावं लागत नाही. का करावं लागत नाही? त्याला जे जे केलं तेच ठरतं, म्हणून त्याला ते स्वतंत्र रीतीने करण्याची आवश्यकता नाही. अशा पद्धतीचा विचार शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला सापडतो बरं का. अशी ज्याची अवस्था झालेली आहे, सहजावस्था ज्याला सिद्ध झाली ती उत्तम अवस्था. वचन काय चाललंय आपल्या तीर्थयात्रेच्या संबंधामध्ये विचार करत असताना काही लोकांचं असं म्हणणं आहे, काय म्हणणं आहे त्याचा विचार आपला चालू आहे. उत्तम अवस्था कोणती? सहजावस्था. सहजावस्थेमध्ये राहणं प्रत्येकाला शक्य आहे का? बोला. नाही. सामान्य अधिकाराचा मनुष्य सहजावस्थेमध्ये राहू शकतो का? राहू शकत नाही. मग सामान्य माणसानं काय करावं? त्याच्या पुढची अवस्था बघा, सामान्य अवस्था बघा, त्याच्या खालची निम्न अवस्था, त्या अवस्थेचा विचार करता येत नाही ना. त्याच्या अलीकडची अवस्था बघा, तिथं राहता येतं का? मध्यम अवस्थेचा विचार करा. मध्यम अवस्था कोणती? ध्यान धारणा, सदा सर्व काळ ध्यान धारणेमध्ये असणं, परमात्म्याच्या आकाराचा वृत्तीप्रवाह चालू असणं याला म्हणतात ध्यान. आणि परमात्म्याच्या स्वरूपाशी चित्तवृत्तीला बांधून ठेवण्याचा प्रयत्न करणं याला म्हणतात धारणा बरं का. देशबंध चित्तस्य धारणा. धारणा आणि ध्यानामध्ये योगशास्त्रकाराच्या दृष्टीनं थोडासा भेद आहे बरं का. धारणा म्हणजे काय? आपलं चित्त एखाद्या देशाच्या ठिकाणी नेऊन त्या ठिकाणी त्या चित्ताला बांधायचा प्रयत्न करणं, तिथं बांधायचं, परमात्म्याच्या चरणाच्या जवळ आपल्या मनाला न्यायचंय, बलात्काराने न्यायचंय, जबरदस्तीनं न्यायचंय, त्याला यायची इच्छा नाही, पण आपल्या अंतःकरणाला परमात्म्याच्या चरणाजवळ नेऊन तिथे बद्ध करून ठेवायचंय, जडवून ठेवायचंय, आसक्त करून ठेवायचंय. माझे चित्त तुझे पाय राहे ऐसे करीत आहे, अशी अवस्था संपादन करायची आहे. याला म्हणतात धारणा. देशबंध चित्तस्य धारणा. आणि या धारणेच्या पुढची अवस्था जर कोणती असेल तर ध्यान. ध्यान म्हणजे काय? विजातीय वृत्ती प्रवाह अरंतरित, सजातीय वृत्ती प्रवाह ध्यानम. ध्यानाची व्याख्या शास्त्रकारांनी अशी सांगितलेली आपल्याला. अंतःकरणामध्ये दुसऱ्या प्रकारचा आकार येऊच द्यायचा नाही.
एका आकाराची वृत्ती सिद्ध झाल्याच्या नंतर त्याच आकाराचा वृत्तीप्रवाह सर्व काळ चालू ठेवायचा. परमात्म्याच्या ठिकाणी चित्तवृत्ती बांधली, चित्तवृत्ती तिथे बांधल्याच्या योगाने त्या परमात्म्याच्या चरणाची आराधना घडली, त्याच्यामुळे चित्त शांत झालं, त्याचा विक्षेप कमी झाला. विक्षेप कमी झाल्याच्या नंतर शांत झालेल्या त्या चित्तामध्ये ते चरण आपण आणले, देवाचे चरण, देवाचं स्वरूप हृदयात आणलं आणि देवाच्या आकाराचा वृत्तीप्रवाह चालू झाला. आता दुसरा वृत्तीप्रवाह अंतःकरणामध्ये येऊ द्यायचा नाही. संसाराचा आकार नाही, शब्द नको, स्पर्श नको, रूपाच्या आकाराची वृत्ती नको, रसाकार वृत्ती नको, गंधाच्या आकाराला प्राप्त होणारी वृत्ती नको, कोणत्याही विषयाच्या आकाराला वृत्ती प्राप्त न होता, विजातीय वृत्तीप्रवाहाचा अडथळा येऊ न देता सजातीय वृत्तीचा प्रवाह चालू ठेवणं याला म्हणतात ध्यान. परमात्म्याचं ध्यान करा, धारणा करा, ही योगाची साधना करा. या साधनेमध्ये राहणं शास्त्रकारांनी सांगितलं मध्यमा, ही मध्यम अवस्था आहे. उत्तम अवस्था कोणती? सहजावस्था. मध्यम अवस्था कोणती? ध्यान धारणा. कारण काय? सहजावस्थेमध्ये काया वाचा मनाच्या तादात्म्याचा संबंध नाही, पण ध्यान धारणेचा विचार जर आपण करायला लागलो, शरीराधिकाचं तादात्म्य जरी तिथे नसलं तरी ध्यान धारणेच्या अवस्थेमध्ये अंतःकरणाचं तादात्म्य आहे. माझ्या चित्ताला मी देवाच्या चरणाशी नेऊन बांधायला लागलो, धारणा. माझ्या चित्तामध्ये परमात्म्याचे चरण आलेले आहेत आणि त्याच्या आकाराचा वृत्तीप्रवाह चालू आहे, ध्यान. या ध्यान आणि धारणामध्ये माझं चित्त असं म्हणणं चालू आहे, म्हणजे चित्ताशी तादात्म्य, चित्ताचा संबंध स्वीकारलाय, म्हणून ती मध्यम सहज अवस्थेच्या थोडीशी खालची अवस्था सिद्ध झाली बरं का. उत्तम अवस्था असलेली सहजावस्था, त्या सहजावस्थेमध्ये कोणाचंही तादात्म्य नाही. त्याच्यानंतर मध्यम अवस्था कोणते? मध्यमा ध्यान धारणा. ध्यान धारणेची अवस्था मध्यम सांगितली. ध्यान धारणा तरी करणं सोपं आहे का? देवाच्या चरणाला चित्ताने बांधायचं सोपी गोष्ट नाही. देवाचे चरण आपल्या अंतःकरणामध्ये आणायचे आणि त्याच्याच आकाराचा वृत्तीप्रवाह सर्व काळ चालू ठेवायचा. सोपं नाही महाराज. सगळ्याच्या अंतःकरणामध्ये देव येईल असं नाही, सगळ्याला भगवंताचं ध्यान करणं जमेल असं नाही. माणसं विचार करतात आपण ध्यान करावं असं वाटतं. एक उदाहरण मागे कधीतरी सांगितलं असेल, एक साधक होता, कुठेतरी आपण जावं, काही साधना करावी असं वाटलं का गुरु महाराजाकडे आला, गुरु महाराजांना नमस्कार केला आणि सांगितलं म्हणे महाराज काय मला काही इच्छा आहे, काय साधना करायची, कर ना, मला काही साधना सांगा, तुम्ही सांगितलेली तुमच्या मार्गदर्शनानं साधना करायची इच्छा आहे. गुरु महाराजांनी सांगितलं ध्यान कर. कोणाचं करू? देवाचं कर, देवाचं ध्यान कर म्हणून सांगितल्यानंतर देवाच्या रूपाचं वर्णन त्यांनी केलं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ म्हणे विराजित, तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने, असं तुकोबारांनी वर्णन केलं. हे देवाचं रूप डोळ्यासमोर आण, डोळे मीट, मनामध्ये हे रूप आण आणि या देवाच्या रूपाच्या आकाराचा वृत्तीप्रवाह सर्व काळ चालू ठेव, असं त्याला महात्म्याने सांगितलं. एकांतात गेला, एका झाडाखाली बसला, निवांत बसला, मांडी घातले, आसन लावलं, ध्यान केलं, प्राणायाम केला, चित्त शुद्ध करण्याचा प्रयत्न केला. अंतःकरण शुद्ध झालं असं वाटलं, देवाच्या रूपाचं ध्यान करायला लागला. काही देवाचं रूप मनामध्ये येईच ना. बराच वेळ प्रयत्न केला, परत गेला गुरुजीच्याकडं, दिवसभर प्रयत्न केला, रात्री गुरुजीच्याकडे गेला. गुरुजीने विचारलं काय रे साधना झाली म्हणे. काही जमलं नाही. दिवसभर प्रयत्न केला, अभ्यास केला, ध्यान लावायचा प्रयत्न झाला, आसन व्यवस्थित साधलं. बरं आसनाच्या नंतर तो प्राणायाम केला, देवाचं ध्यान करण्याचा प्रयत्न केला. सुंदर ते ध्यान हे तुला जे ध्यान सांगितलं होतं त्या ध्यानाप्रमाणे डोळ्यासमोर मूर्ती आणायचा प्रयत्न केला. आली मूर्ती, आली नाही. का आली नाही? गुरुजीला त्यानंच विचारलं म्हणे, तेच तर विचारायला मी आलो म्हणे, का आलं नाही मला कसं कळणार? देवाचं रूप डोळ्यासमोर यावं, त्याचं ध्यान घडावं गोष्ट खरी, पण मला ते देवाचं ध्यान जमलं नाही. का जमलं नाही? तुम्ही मला विचारायचं नाही म्हणलं, तो मला का जमलं नाही तुम्ही सांगायचं. गुरुजींनी सांगितलं हो बरोबर आहे म्हणे, बाबा ती जबाबदारी माझ्यावर आहे. तुला ध्यान का जमलं नसेल मी विचार करतो म्हणे थोडंसं. त्यांनी चिंतन केलं, थोड्या वेळाने त्याला बोलावलं आणि सांगितलं म्हणे काय रे बा, काही नाही, साधना केली, घरून निघालास कधी? तो काल निघालो. कसं काय तुला इकडे यावं वाटलं? त्याने सांगितलं म्हणे मला प्रपंचाचा वीट आला. विटले हे चित्त प्रपंचापासून होमनते म्हणे वैसलेसे, हाच ज्ञान सांगायला लागला. म्हणलं असं झालं माझं आणि त्याच्यामुळे मी तुमच्याकडे आलो, तुमच्या चरणाला शरण आलो, मला तुम्ही काहीतरी साधना सांगा असं सांगितलं. विनंती केली, तुम्ही मला ध्यानाची साधना सांगितली, मी प्रयत्न केला, ध्यान काही जमलं नाही. महात्म्याने सांगितलं घरून निघालास? होय. घर सगळं सोडलं? हो. घरात असताना तुला घराचं प्रेम होतं की नाही? होतं. घरामध्ये काय काय कशावर तुझं जास्त प्रेम होतं? त्यानं सांगितलं घरात एक दुभती म्हैस होती, तिच्यावरच जास्त प्रेम होतं म्हणे. बाकी कोणावर प्रेम कमी, पण दुभत्या म्हशीवर माझं प्रेम चांगलं, जास्त विशेष.
आत्म्याने सांगितलं एक काम कर म्हणे. काय? आज आता उद्या सकाळी उठल्याच्या नंतर तू ध्यानाला बस. बर, ध्यानाला बसल्यानंतर काय करायचं? पहिल्यांदा ती म्हैस मनात येऊ द्यायची नाही. पहिल्यांदा काय करायचं तर म्हैस मनात येऊ द्यायची नाही, घर येऊ द्यायचं नाही, बायको डोळ्यासमोर येऊ द्यायची नाही, पोरग नाही, मायबाप नाही, काय डोळ्यासमोर येऊ द्यायचं नाही. आणि हे सगळं तुला डोळ्याच्या समोरून बाजूला करणं जमलं की मग देव कसा आणायचा सांगतो म्हणे. हा जाऊन बसला, दिवसभर पुन्हा प्रयत्न केला, प्रयत्न त्याचा चालत राहिला. दिवसभर प्रयत्न, काय? म्हैस नको, म्हैस नको. आता म्हैसच यायचे, नको म्हणलं की तेच येतं. जसे आपल्याला झोप नको म्हणलं की येतेच की नाही, तसं त्याला म्हैस नको, ये म्हैसच दिसायला लागले. दिवसभराचा प्रयत्न झाला, गुरु महाराजाकडे परत गेला. गुरु महाराजांना सांगितलं, महाराज ध्यान जमलं का रे? नाही. म्हैस काढली का मनातून? काढता येत नाही. का काढता येत नाही? तिथे स्नेह जडला आहे, भूत प्रतिबंध आहे. हा भूतकालामध्ये एखाद्या विषयाचं अंतःकरणात असलेलं प्रेम ते आपल्याला साधना करताना जर अडवालं, त्याला शास्त्रकारांनी भूत प्रतिबंध म्हणलंय. आपण वर्तमान प्रतिबंधाचा विचार करून आलो, आगामी प्रतिबंध प्रारब्ध आहे. अतीत विषयाचा स्नेह अंतःकरणामध्ये असणं हा भूतकाळातला प्रतिबंध आहे. आणि त्या भूतकाळातल्या प्रतिबंधाच्या योगाने ध्यान धारणेसारखी साधना माणसाला जमत नाही. काय विचार चाललाय आपला? उत्तम अवस्था, सहज अवस्था, मध्यम अवस्था, ध्यान धारणा. सहज अवस्था साधत नाही, कारण अंतःकरणाधिकाचं तादात्म्य सुटत नाही. म्हणून थोडंसं खाली या, मध्यम अवस्थेचा विचार करा. अंतःकरणाचं तादात्म्य धारण करून चालणारी ध्यान धारणा नावाची साधना, ती अवस्था ती साधते का बघा. साधते का पाहिलं, प्रयत्न केला तेही साधत नाही. मग ध्यान धारणा साधत नसेल अशा मनुष्याने काय करावं? अधम साधना करावी. उत्तम जमत नाही त्यानं मध्यम साधनेत राहावं. मध्यम साधना ज्याला जमली नाही त्यानं अधम साधनेच्या अवस्थेमध्ये राहावं. अधम साधना कोणते? अधम अवस्था कोणते? शास्त्राने त्याचा विचार सांगितलाय. अधमा प्रतिमा पूजा, परमात्म्याच्या सगुण विग्रहाची पूजा करा, प्रतिमेची पूजा करा. अधम अवस्था म्हणले त्याला. अधम अवस्था म्हणल्यामुळे लगेच सोडून द्यायचं नाही, उद्याच्यापासून पूजा बंद. का? महाराजांनी प्रवचनात सांगितलं ती अधम अवस्था आहे, असं चालत नाही. आपला अधिकारच जर तो असेल, आपल्याला ती साधना अवश्य केली पाहिजे बरं का. तुझी प्रतिमेचे देव, संत म्हणते तेथे भाव, हे राहिलंच पाहिजे. प्रतिमेच्या देवाची पूजा आपण केलीच पाहिजे. शास्त्राने चिंतन सांगताना एक अधिकाराच्या दृष्टीने विचार आपल्याला सांगितलेला आहे, तो तेवढ्या पुरता केला पाहिजे. अधमा प्रतिमा पूजा, प्रतिमा पूजा करणं अधम अवस्था सांगितली. पण प्रतिमेची पूजा तरी आपल्याला व्यवस्थित रीतीने जमते का? आपण मागे अनेक वेळेला विचार पाहून आलो, देवाची पूजा सुद्धा आपल्याला व्यवस्थित करता येत नाही. पूजा म्हणजे काय? यथा देहे तथा देवे. आपण शरीराला सुख होण्यासाठी जे जे देतो, जसं जसं देतो, जेव्हा जेव्हा देतो, ते तसं तसं तेव्हा तेव्हा देवाला देणं, याला म्हणतं देवाची पूजा करणं. शरीराला सुखासाठी जे जे दिलं ते देवाला दिलं पाहिजे, याला म्हणायचं पूजा. अशी पूजा कोणाच्याकडून घडते का? आपल्याला हिवाळ्यामध्ये जर गरम पाणी लागत असेल, देवाला स्नानाला गरम पाणी दिलं पाहिजे. आपल्याला उन्हाळ्यामध्ये थंड पाणी प्यायला तासा तासाला लागत असेल, देवाला सुद्धा थंड पाणी तासा तासाला पाजलं पाहिजे. आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आईस्क्रीम खायला लागतं, देवाला सुद्धा आईस्क्रीमचा विचार विचारला पाहिजे. पांडुरंगा खाता आईस्क्रीम? देव आणून बाजारातला आणून देऊ नका, त्याच त्याला स्वतंत्र घरी करून द्या. हा विचार स्वतंत्र, काय करायचं तो भाग वेगळा, पण त्याला विचारलं पाहिजे. तुम्हाला जे लागतं तुमच्या अवस्थेकरता, तुम्हाला शरीराला सुख देण्याकरता तुम्ही जे जे उपचार देता ते उपचार पंढरीनाथाला दिले पाहिजेत. याला म्हणतात पूजा. अशी प्रतिमा पूजा करणं ही अधम अवस्था. पण प्रतिमा पूजेचाही जर अधिकार नसला, प्रतिमा पूजेत मन लागत नाही, प्रतिमा पूजा घडत नाही, तेवढ्या पुरतं सुद्धा शांत बसवत नाही, अशी जर अवस्था असली तर शास्त्राने सांगितलं मग तीर्थयात्रा करा. का? ती अधमाधम अवस्था आहे. तीर्थयात्रा धमाधमा, तीर्थयात्रा अधमाधम अवस्था. आता तीर्थयात्रा अधमाधमा अवस्था म्हणून सांगितली. एक, आपण देवदेवी यात्रे जा, हे ज्ञानोबरायाने अज्ञानाच्या लक्षणामध्ये सांगितलं. दोन, हे दोन प्रमाण आपल्या समोर ठेवून काही लोकांचं म्हणणं असं आहे किंवा तीर्थक्षेत्राची यात्रा करत बसणं याच्यामध्ये नुसता क्षीण आहे, त्याच्यामध्ये काही अर्थ नाही, स्वारस्य नाही, परमार्थ नाही. तो खरा परमार्थ आहे असं संतांना अपेक्षित नाही. त्याला अधमाधम अवस्था, अज्ञान लक्षण म्हणलं. कशाला करायचे असं काही लोकांचं म्हणणं आपल्याला पाहायला सापडतं. पण आपला जर अधिकार तोच असेल तर ते आपल्याला केलंच पाहिजे बरं का. आपण देवदेवी यात्रेचा हे अज्ञानाचं रक्षण सांगत असताना ज्ञानोबरायांनी जे पूर्वी सांगितलंय, पूर्वार्धात जे सांगितलंय ते लक्षात घ्या. माझी मूर्ती निफजवी ते घराचे कोणी बैसवी. माझी मूर्ती निष्पन्न करतो, घराच्या कोपऱ्यात बसवून ठेवतो आणि आपण तीर्थक्षेत्राची यात्रा करायला जातो, हे अधम म्हणलंय. याला अज्ञान म्हणलंय. हे अज्ञान लक्षण म्हणून सांगितलंय. तीर्थक्षेत्राची यात्रा करणं हे अज्ञानाचं लक्षण आहे असं नाही. देव आपल्या घरी आहे, त्याचा अध्ययन केला, त्याला बाजूला ठेवून दिलं, तो उपाशीच ठेवला, त्याला स्नाना वाचून ठेवलं,
आणि ह्या तीर्थक्षेत्राची यात्रा करायला गेला तर ते चूक आहे. देवाची प्रतिमा आपल्या सोबत घेऊन तीर्थक्षेत्राची यात्रा करायला गेला आणि प्रत्येक तीर्थात देवाची सेवा याची चालूच राहिली तर त्याला अज्ञान लक्षण ज्ञानोबा सुद्धा म्हणत नाहीत. जर अज्ञान लक्षण म्हणून जर तीर्थयात्रा ज्ञानेश्वर महाराजांना अभिप्रेत असते तर स्वतः ज्ञानेश्वर महाराजांनी तीर्थक्षेत्राची यात्रा केली असती का? ज्या अर्थी ते यात्रा करतात, ज्या अर्थी नामदेवरायाला ते तीर्थक्षेत्राच्या यात्रेला नेतात आणि ज्या अर्थी त्या यात्रेच्या प्रसंगाच्या निमित्तानं घडलेल्या सहवासातून दिव्यबोध ज्ञानेश्वर महाराज जगाला सिद्ध करून देतात, तर ते तीर्थक्षेत्राची यात्रा करणं अधमाधम आहे किंवा अज्ञान लक्षण आहे हे ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा मान्य आहे असं म्हणू नका. तीर्थव्रते भाव धरी रे करुणा, हरिपाठामध्ये सुद्धा ज्ञानोबारांनी उपदेश केला. तीर्थव्रते भाव धरी रे, तीर्थक्षेत्राच्या संबंधी भाव धर. तीर्थयात्रे जाय चुको नको. ज्ञानोबा तेच सांगतात, तुकाराम महाराज तेच सांगतात. तीर्थक्षेत्राची यात्रा करणं हे महत्वाचं आहे, हे त्याच्यातून आपल्याला लक्षात घेता येतं. आता तीर्थक्षेत्राची यात्रा करणं काय प्रकार आहे, याला शास्त्रात काही स्थान आहे का, याचा विचार जेव्हा आपण करायला लागतो तेव्हा यात्रा करणं हा एक धर्म आहे, साधारण धर्म आहे. धर्माचा विचार करा. आपला धर्म म्हणजे काय, जे पाळायला सांगितलं त्याला धर्म म्हणा. बरं का, शास्त्राने ज्याचा विधी केला, वेदेन प्रयोजन उद्दिश्य विधीयमान हा अर्थ हा धर्म, हा धर्माचं रक्षण असं सांगितलेलं आहे. वेदानं विशिष्ट फलाला उद्देशून सांगितलेला जो विशिष्ट आचार असतो त्याला धर्म म्हणायचं. हे धर्माचं रक्षण केलं ना, मग या धर्माच्या लक्षणानुसार आपण जेव्हा चिंतन करायला लागतो तेव्हा ज्या शास्त्राने आपल्याला जे जे करायला सांगितलेलं असेल ते धर्म. मग तीर्थक्षेत्राची यात्रा करायला सांगितली, यात्रा धर्म. संध्या करायला सांगितली, संध्या धर्म. मायबापाचं श्राद्ध करायला सांगितलं, धर्म. आपल्याला तीर्थक्षेत्रात स्नान करायला सांगितलं, धर्म. जे जे शास्त्राने आपल्याला करायला सांगितलेलं असेल, जे जे विहित म्हणून सांगितलं, काहीतरी विशिष्ट फलाकरता म्हणून सांगितलेलं जे जे विहित असेल त्या विहिताच्या बद्दल आपल्याला धर्म असा विचार करता येतो. या धर्माचा विचार करताना तीर्थक्षेत्राची यात्रा करा असं ज्या अर्थी सांगितलं त्या अर्थी यात्रा सुद्धा धर्म आहे. बरं का, हे तीर्थक्षेत्राची नुसती यात्रा नाही, शास्त्राने नुसती यात्रा करा असं आपल्याला सांगितलं नाही, तीर्थानुसरण करा म्हणलंय. तीर्थाचं अनुसरण करा. या अनुसरणामध्ये काय येतं, यात्रा हे तीर्थाच्या अनुसरणाचं अंग आहे. संपूर्ण नुसतं यात्रा म्हणजे तीर्थानुसरण नावाचा संपूर्ण धर्म झाला असं समजायचं कारण नाही. आपल्याला धर्म पाळत असताना तीर्थानुसरण नावाचा धर्म पाळायचा, यात्रा हे त्याचं एक अंग आहे. तर आपण नंतर विचार करू अनुसरण म्हणजे काय, अनुसरणामध्ये यात्रेसारखे अजून इतर अंग कोणते कोणते येतात त्याचा विचार मी नंतर सांगतो. फक्त सुरुवातीला लक्षात घ्या, तीर्थानुसरण एक धर्म आहे, तो पाळला पाहिजे. शास्त्राचा तसा उपदेश आहे आपल्याला. म्हणून तीर्थानुसरण आपल्याला करायचं म्हणजे धर्माचरण करायचं आहे. धर्माचा विचार थोडासा करा. हा धर्म सांगितला कोणी, धर्म म्हणजे काय, धर्म सांगायचा अधिकार कोणाला, याचा विचार जर आपण करायला लागलो तर वेदानं सांगितलेल्या विहित भागालाच धर्म म्हणता येतं. बरं का, वेदानं सांगितलं आपल्याला हे करा हे करू नका असं जे शास्त्रानं सांगितलेलं असतं त्याच्यावरून आपल्याला धर्माचा निर्णय करता येतो. बरं का, धर्म जाणून घ्यायकरता आपल्याकडे जे प्रमाण आहेत की नाही, म्हणून स्मृतीमध्ये सांगितलेले किंवा याज्ञवल्क्याच्या स्मृतीमधले प्रमाण जर आपण पाहायला लागलो तर त्यांनी सांगितले, पहा, श्रुती स्मृती सदाचार स्वस्य प्रियमात्मनः एतच्चतुर्विधम प्राहुः साक्षात धर्मस्य लक्षणम. या चारितून आपल्याला धर्म कळतो म्हणे. पहिला वेदातून कळतो, वेदानं सांगितलेला धर्म. बर, वेदात जे सांगितले करा म्हणून त्याला धर्म म्हणा. एक, वेदाने एखादी गोष्ट आपल्याला सांगितलेली नाही असं जर असेल तर स्मृती, ही स्मृतीनं सांगितलेला धर्म. पुढं सदाचार, हा सज्जनाच्या आचारातून आपल्याला धर्म कळतो. पुढं स्वस्य प्रियमात्मनः, आपल्या सात्विक अंतःकरण वृत्तीला जे पटतं त्याला धर्म म्हणा. ती क्रिया धर्म आहे. चार पद्धतीने धर्माच्या लक्षणाचा विचार शास्त्राने आपल्याला सांगितलेला पाहायला सापडतो. वेद पहिलं प्रमाण त्याच्या बाबतीमधलं धर्माच्या बाबतीतलं वेद आहे. वेदो खिलो धर्म मूलम, सगळ्या धर्माचं मूल जर काही असेल तर वेद. श्रुती प्रणिहितो धर्म, वेद प्रणिहितो धर्म ह्या धर्मस्थ विपर्यय. भागवत बोलतं, भागवताने सांगितलं अधर्माधर्म म्हणजे काय, धर्माचा विपर्यय. धर्माच्या विपरीत वागणं म्हणजे अधर्म. धर्म म्हणजे काय, वेद प्रणिहितो धर्म. वेदानं ज्या आचाराच्या बद्दल हा आचार तुम्ही पाळा म्हणून सांगितलं, हे असं वागा म्हणून सांगितलं, करा म्हणून सांगितलं, त्याला धर्म म्हणा. धर्माचा विचार असा आहे, शास्त्राने जे आपल्याला करायला सांगितलेलं असेल त्याला धर्म म्हणावं. माझा धर्म आहे की नाही तो वेदानेच सांगावा लागतो. इतर कोणी सांगितलं तर त्याला धर्म म्हणता येत नाही का, येत नाही. वेदानं सांगितलेलं त्याला धर्म म्हणायचं कारण काय, वेद निर्दुष्ट आहे, वेदामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही. सामान्य माणसाच्या बुद्धीचा विचार करा, आपल्या बुद्धीमध्ये दोष आहेत, भ्रम आहे, प्रमाद आहे, विप्रलिप्स आहे, करणा पाठव आहे, सगळेच्या सगळे दोष मनुष्याच्या बुद्धीमध्ये भरलेले आहेत. बरं का, या दोषाचा विचार वेदामध्ये आहे का, नाही. का नाही, वेद अपौरुषय आहेत. अपौरुषय म्हणजे कोणत्या पुरुष विशेषानं निर्माण केलेले नाही.
ईश्वर सुद्धा वेद निर्माण करत नाही. धाता यथापूर्वम अकल्पयत, जसे पूर्वीच्या कल्पामध्ये वेद होते तसे या कल्पाच्या प्रारंभाला परमात्मा वेद प्रगट करतो. जसेच्या तसे प्रगट करणं याला निर्माण करणं म्हणत नाहीत. जसे मागे होते तसे देवानं प्रगट केले बरं का. त्याच्या निश्वासातून वेद निर्माण झाले अशा पद्धतीची भाषा जरी असली, जयाचे निश्वासी जन्म झाले वेदराशी असं जरी म्हणलेलं असलं तरी त्या निश्वासातून वेदाचं प्रगट होणं म्हणजे काय? श्वासोश्वास जसा प्रयत्ना वाचून किंवा थोड्याशा प्रयत्नानं चालतो तसा परमात्म्याच्या पासून प्रयत्न वाचून किंवा थोड्याशा प्रयत्नाने वेद प्रगट झाला, एवढंच त्याचं तात्पर्य आहे बरं का. वेद प्रगट केले याचा अर्थ परमात्म्याने ते निर्माण केले असं आपल्याला म्हणता येत नाही बरं का. एक श्वेताश्वतर उपनिषदातला मंत्र आहे, त्याच्यामध्ये श्रुतिमातेनं असं वर्णन केलेलं आहे, यो ब्रह्मांडं विदधाति पूर्वम यो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै तगुह देवम आत्मबुद्धी प्रकाशम मुमुक्षुर्वै शरणमहं प्रपद्ये. श्रुतिमातेनं वर्णन आपल्या समोर केलं की म्हणे यो ब्रह्मांडं विदधाति पूर्वम, तो परमात्मा पूर्वी ब्रह्मदेवाला निर्माण करता झाला. त्यानं ब्रह्मदेवाला निर्माण केलं. ब्रह्मदेवाला निर्माण केल्यानंतर देवाने काय केलं? यो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै, त्या परमात्म्याने ब्रह्मदेवाकडे वेद पाठवले. शब्द बघा, झोपूच नका तुम्ही, म्हणजे मला सांगायला सोपं जातं. प्रहिणोति तस्मै, प्रहिणोति म्हणजे काय? पाठवले. हा, तस्मै वेद प्रहिणोति, यो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै, देवाने त्याच्याकडे वेद पाठवले. ब्रह्मदेवाला निर्माण केलं, ब्रह्मदेवाकडे वेद पाठवले. निर्माण केले जर असते तर पाठवले म्हणलं असतं का? नाही. वेदाचं ज्ञान त्याला दिलं, वेद त्याला दिले, वेद त्याच्याकडे पाठवले. हा शब्द प्रयोग बघा. पाठवायचं काय असतं? जे तयार असतं ते पाठवायचं असतं, हो की नाही. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कोणीतरी आपल्याकडे आंबे पाठवले म्हणजे काय? त्यानं आंबा निर्माण केला? निर्माण केलं नाही. झाडाला लागलेला आंबा तोडला आणि त्यानं पाठवला. सिद्ध असलेलं पाठवणं असतं. प्रेषणाचा जेव्हा विचार आहे, पाठवण्याचा जेव्हा विचार आहे, तेव्हा पाठवण्याकरता असलेली वस्तू जी पाठवायची आहे ते पाठवण्याकरता जी घेतलेली वस्तू आहे ती मात्र सिद्ध असावी लागते. ज्या अर्थी भगवंतांनी ब्रह्मदेवाकडे वेद पाठवले त्या अर्थी वेद हे सिद्ध आहेत, वेद अगोदर आहेत. यथापूर्वम कल्पयत असंच त्यानं केलेलं आहे. मागच्या कल्पात जसे होते तसेच्या तसे या कल्पाच्या सुरुवातीला प्रगट केले. प्रगट केले म्हणजे ब्रह्मदेवाच्या बुद्धीमध्ये स्फुरित केले असा त्याचा विचार आहे. ब्रह्मदेवाच्या बुद्धीमध्ये वेदाचं स्फुरण घडवणं, ब्रह्मदेवाकडे वेद पाठवणं, पूर्वीच्या कल्पात जसे होते तसेच्या तसे वेद या कल्पाच्या प्रारंभाला व्यक्त करणं, प्रकट करणं, या सगळ्याच्या सगळ्या शब्दाचा अर्थ काय आहे? परमात्म्याने वेद निर्माण केले नाही, जसेच्या तसे पूर्वी होते तसेच्या तसे वेद ब्रह्मदेवाच्याकडे पाठवले बरं का. निर्माण केले नाहीत. वेद सिद्ध आहे म्हणजे वेदाला कोणी निर्माण करणारा नाही. काही लोक म्हणतात असं कसं म्हणता? अक्षरवाङ्मय आहे की नाही? आहे. अक्षरवाङ्मय असल्यामुळे ते निर्माण झालं म्हणावं लागेल की नाही? आहे. रामायण आहे अक्षरवाङ्मय. वाल्मिकानं निर्माण केलं म्हणताना म्हणतो. महाभारत आहे अक्षरवाङ्मय, व्यासानं निर्माण केलं म्हणताना म्हणतो. वेद सुद्धा अक्षरवाङ्मयच आहे. अक्षरवाङ्मयत्व या सामान्यामुळं महाभारत रामायणासारख्या श्रेष्ठ ग्रंथांना सुद्धा ज्याप्रमाणे सकर्तृकता आहे ते सुद्धा ज्या अर्थी कोणीतरी रचलेले आहे त्याचप्रमाणे अक्षरवाङ्मय असल्यामुळे वेद सुद्धा कोणीतरी रचलेला सकर्तृक म्हणा. काही लोकांचं म्हणणं आहे, पण शास्त्राने त्याला उत्तर देताना सांगितलं नाही बाबा वेदाला आम्ही सकर्तृक म्हणू शकत नाही. का? त्याचं कारण सांगितलंय की बाकीच्या या ग्रंथाचा विचार थोडासा वेगळा आहे आणि वेदाचा विचार थोडासा वेगळा आहे. कसा वेगळा? महाभारत बघा, रामायण बघा, याच्यापेक्षा जुनं काही वाङ्मय आपल्याला उपलब्ध होत नाही. ते वाङ्मय बघा, या वाङ्मयाचा आणि वेद वाङ्मयाचा विचार करा. या बाकीच्या कोणत्याही व्यास, वाल्मिक किंवा इतर कोणत्याही पुरुष विशेषाने निर्माण केलेल्या वाङ्मयाचं चिंतन करताना दीर्घ काळात चालत आलेली त्या अक्षर वाङ्मयाची जी परंपरा, त्या परंपरेमध्ये त्या अक्षर संपदेचं जसं जतन झालं त्याप्रमाणे त्या अक्षर संपदेची रचना करणाऱ्याच्या नावाचंही जतन झालं. रामायणाचं जसं जतन झालं तसं रामायणाची रचना करणाऱ्या वाल्मिकाच्या नावाचंही जतन झालं ना. रामायण रचलं कोणी? रामायण जतन झालंय, सांभाळलंय लोकांनी. रामायण सांभाळलं, महाभारत सांभाळलं. रचलं कोणी? लोक नाव सांगू शकतात. महाभारत कोण रचलं? महाभारत कोणी रचलं? व्यासांनी रचलं. कोयन्य पुंडरीकाक्षात महाभारत कृत भवे. महाभारताची रचना करणारा भगवान परमात्म्याच्या शिवाय, व्यासरूपाने अवतीर्ण झालेल्या भगवंताच्या शिवाय दुसरा कोण असू शकतो? व्यासांनी महाभारत रचलं. अष्टादश पुराणानाम करता सत्यवती सुतः, 18 पुराणाची रचना करणारा सत्यवतीचा मुलगा व्यास आहे ना. केले रामायण, रामाधी वाल्मिक नाव आहेत ना त्यांचे. ग्रंथाचं अक्षर वाङ्मयाचं जेव्हा जतन होतं तेव्हा दीर्घ काळ चालत आलेलं ते अक्षर वाङ्मय त्याचं जतन होताना
त्याच्या जतनाप्रमाणे त्या कर्त्याच्या नावाचं सुद्धा, त्या ग्रंथाच्या रचयित्याच्या नावाचं सुद्धा जतन झालंय ना, झालं. मग तसंच वेदवाङ्मय, अक्षर वाङ्मय ना आहे. अक्षर वाङ्मय असलेल्या या वेदाचं जतन झालं ना, झालंय. महाभारत रामायणाप्रमाणेच वेदाचं जतन झालंय ना, झालंय. महाभारत रामायणाप्रमाणेच म्हणायचं कारण नाही, त्याच्यापेक्षा विशेष रीतीने झालंय. कुठेही एकाही काना, मात्रा, इकार, उकार, ह्रस्व, दीर्घ, स्वर याच्या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारचा वेदामध्ये बदल नाही. मग ज्याच्या काना, मात्रा, इकार, उकारात बदल न होता ज्याची परंपरा अक्षुण्ण रीतीने सांभाळली जाते लाखो वर्ष, त्या ग्रंथाच्या बाबतीमध्ये जर कर्ता कोणी असता तर कर्त्याच्या नावाचं जतन झालं असतं की नाही? बोला, झालं असतं. रामायणाचं जतन जर झालं तर त्याच्या कर्त्याच्या नावाचं जतन झालं ना, झालं. महाभारताचं जतन झालं, त्याच्या कर्त्याच्या नावाचं जतन झालं ना, झालं. मग वेदाचं जर जतन झालंय तर मग वेदाच्या कर्त्याचं नाव कोणाला सांगता येतं का? कोणी म्हणत नाही. तुम्ही विचारा, एखादा वेदाचं अध्ययन करणारा विद्यार्थी असेल, त्याला जाऊन विचारा, वेद शिकतोस होय, कोणता? त्याच्या शाखेचा जो वेद असेल, तो त्यानं जो शिकायला घेतलेला असेल त्या वेदाचं नाव सांगतो. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. कुठून शिकलं? गुरुजीकडं. तुझे गुरु कुणाकडून शिकले? त्यांना विचारा. त्या गुरुजीकडे गेलो आपण, कुणी शिकवलं तुम्हाला? माझ्या गुरुजीनं. त्यांच्याकडे जा, त्यांना विचारा, तुम्हाला कोणी शिकवलं? माझ्या गुरुजीनं. 10-5 गुरुला भेटा. तेवढं शक्य नसतं, ते मेलेले असतात, भेटणं शक्य नाही आपल्याला. 1-2-4 गुरु समजा, 1-2-4 पिढ्यापर्यंत आपण मागं जाऊन त्या गुरुजीला विचारा की बाबा एवढं मागं आम्ही यायला लागलो, या वेदाचं जतन तुम्ही करता, अध्ययन अध्यापन परंपरा चालू आहे, अक्षुण्णपणाने या वेदाची परंपरा जतन करता, कुणी रचले होय हे वेद? ते म्हणतात आम्हाला माहिती नाही. मग तुमच्याकडे आले कुठून? गुरुकडून. आले कोणाकडून? गुरुकडून. रचले कोणी माहिती नाही. अर्थ असा आहे, ज्या अक्षर वाङ्मयाचं जतन होताना बारकाईनं विचार करून जतन झालं, त्या अक्षर वाङ्मयाच्या बाबतीमध्ये जर कोणी करता असता तर नावाचं स्मरण राहिलं नसतं का? ज्या अर्थी स्मरण नाही त्या अर्थी तर्कानं सुद्धा असं म्हणता येतं की वेदाची रचना कोणी केली नाही. काही लोकांचं असं म्हणणं आहे, अहो आम्हाला एखाद्या ग्रंथाच्या कर्त्याचं नाव ठाऊक नाही, त्याच्यामुळे तो ग्रंथ कोणी रचला हे जरी ठाऊक नसलं तरी त्या ग्रंथाला कर्ता नाही असं म्हणता येतं का? कर्ता नाही असं म्हणतात. समजा एक काव्य आहे, एक काव्य तुम्हाला म्हणून दाखवतं, ते काव्य कोणी रचलं मलाही माहिती नाही, ते काव्य कोणी रचलं तुम्हालाही ठाऊक नाही. लाट हिंगण बेट कोणी रचलं? हो, ऐकता ना का झोपता? नाही ना. लाट हिंगण बेट कोणी रचलं? माहिती नाही. कोण, कुठला, काही माहिती नाही. एक मागे एक आमच्या गुरुजींनी गंमत सांगितली होती मला. म्हणलं एकदा काय झालं, एका राजाच्याकडं, राजा काव्यप्रिय होता, नवीन काव्य कोणी करून आणलं की त्याला बक्षीस द्यायचा. राजाच्याकडे कवींची अशी रांग लागलेली असायची. एका दिवशी एक सामान्य गावातला माणूस फिरत तिकडे गेला, पाहिलं रांगच्या रांग लागलेली. लोकांना विचारलं त्यानं, काय आहे? राजाच्याकडे हे सगळे लोक चाललेत. कोण आहेत हे? कवी आहेत. काय करतात? काव्य रचतात. म्हणजे काय असतं? वाक्यम रसात्मकम काव्यम, रसमय काव्य, वाक्य रचावं लागतं, त्याला काव्य म्हणतात. असं काहीतरी गेय वगैरे ते असलं पाहिजे का? हा बरोबर म्हणे. मग हे रचलं की काय देतो राजा? बक्षीस देतो. कविता कशी रचायची? याला बक्षिसाची अपेक्षा. रचायची कशी? एका कवीला जाऊन भेटला आणि त्याला विचारलं कविता कशी रचायची? त्यानं याची बुद्धी पाहून याला उत्तर दिलं, अरे म्हणे प्रसंग बघायचा काहीतरी, त्या प्रसंगाचं आपल्या शैलीमध्ये वर्णन करायचं. ठीक आहे म्हणलं. लगेच रांगेला उभा राहिला. रांगेला उभं राहिल्याबरोबर त्याला लोकांनी विचारलं, तो रांगेला उभा राहिला, काव्य आहे तुझ्याकडे? नाही म्हणलं. कवीच्या रांगेत कसं काय? तुम्हीच सांगितलं ना आता. काय? प्रसंग बघून काव्य रचायचा. राजापर्यंत जायला अजून वेळ आहे म्हणलं, तिथपर्यंत जाईपर्यंत प्रसंग हेरून ठेवतो, काहीतरी म्हणून दाखवतो म्हणलं. तिथं जाऊन राजाच्याकडे गेला, रांगेत उभा राहून राजापर्यंत जाऊन पोहोचला. तिथं गेल्यावर राजाने विचारलं, कोण आपण? माणूस. कशाला आलात? कविता म्हणून दाखवायला. म्हणून दाखवा ना मग तुमची कविता काय असेल. थोडं थांबा म्हणलं, प्रसंग बघू द्या. प्रसंग बघून काव्य निर्माण करावं लागतं. आता त्याला प्रसंग इकडे तिकडे बघायला लागला, काही दिसलं नाही. इकडे तिकडे पाहताना एक भुंगा राजाच्या दरबारातली एक नाट कोरीत होता. ते नाट कोरीत असलेला भुंगा तिथे त्याचं नाट करणं चालून त्याच्यातून जे लाकडाचं ते पीठ जे निघायला लागलेलं भुगा तसं खाली जमिनीवर पडतो. त्यानं लगेच सांगितलं, हा आठवलं म्हणला. काय? पाहिला प्रसंग आपल्या शैलीत वर्णन करतो म्हणे. कर ना.
राजाला त्याला सांगितलं, काष्ठम करीते भृंग्या. आता कुठलं संस्कृत आहे, झोपू नका हो म्हणजे कळेल. काष्ठम करीते भृंग्या भुसकुटम पडते भुई. काष्ठम करीते भृंग्या भुसकुटम पडते भुई. आता हे भुसकुटम पडते हे काय सगळे प्रत्यय कुठले संस्कृतातले यायला लागले, शब्द मराठीतले यायला लागले. कवित्वम करते गंग्या, त्याचं नाव होतं गंगाधर. त्यानं सांगितलं कवित्वम करते गंग्या. तुझा त्यानं पुन्हा शेवटचा चरण अजून एक राहिलेला. त्यानं सांगितलं की बाबा सावळ्या रामाचा जावई, तो या गावामध्ये एक सावळा रामा म्हणून प्रसिद्ध होता, त्याचा मी जावई आहे. मी काव्य करतो. काष्ठम करीते भुंग्या भुसकुटम पडते. रसात्मक काव्य एक आहे. नाही, कशा करता बोललो मी. आता ते कवित्वम कुरते गंग्या, ते कर्त्यानं नाव घातलंय. कुठला गंग्या आहे, कोण आहे, मी तुम्हाला सांगितलं. त्या गंग्याचं नाव गाव पत्ता सगळं तुम्हाला ठाऊक आहे का? ठाऊक नाही. काही लोकांचं असं म्हणणं आहे, एखादा असं काहीतरी काव्य वगैरे निर्माण झालं, अक्षर वाङ्मय संपदा निर्माण झाली, पण निर्माण झालेल्या त्या वाङ्मय संपदेच्या कर्त्याच्या नावाचं जतन झालं नाही. ग्रंथ कोणी रचला ठाऊक नाही, मग तो अपौरुषेय म्हणणार का? अपौरुषेय म्हणता येत नाही. का म्हणता येत नाही? त्या ग्रंथाच्या अध्ययन अध्यापनाची परंपरा अक्षुण्ण असून जर कर्त्याचं स्मरण नसतं तर त्या वाङ्मयाला मी अपौरुषेय म्हणलं असतं. ज्या ग्रंथाचं तुम्ही आम्हाला नाव सांगता आणि ज्या ग्रंथाच्या कर्त्याचं अस्मरण सांगता, त्या ग्रंथाच्या अध्ययन अध्यापनाची परंपरा चालू आहे का? नाही. जर अध्ययन अध्यापनाची परंपरा थांबली, त्याच्यामुळे ग्रंथकर्त्याच्या नावाचं विस्मरण झालं, अपौरुषेय म्हणायचं कारण नाही. लाखो वर्षामध्ये अबाधितपणानं अध्ययन अध्यापनाची वेदाची परंपरा चालू आहे, परंतु वेदाचा करता कोण? स्मरण नाही. कोणीही सांगतो पूर्वी जसे होते तसे आम्ही म्हणून दाखवतो. गुरुने शिकवलं आम्ही म्हणतो, गुरुने शिकवलं आम्ही म्हणतो. हेच उत्तर मागं मागं जाताना आपल्याला प्राप्त होतं. अर्थ काय? एकच अर्थ त्याच्यातून आपल्याला लक्षात घेता येतो, वेदवाङ्मय अपौरुषेय आहे. कोणत्या पुरुष विशेषानं त्या वेदाची रचना केलेली आहे असं नाही. मग आकाशामध्ये भगवंताच्या कृपेने हे वेद असेच राहतात. त्याचं ग्रहण काय आहे. आणि हे जे आपले ऋषीमुनी आहेत ना, वेद मंत्राच्या बाबतीत, वेद सूक्तांच्या बाबतीत या ऋषीमुनींचं द्रष्टे पण सांगितलंय. पहा, विश्वामित्र ऋषी गायत्री मंत्राचा द्रष्टा. गायत्री मंत्राचा जप करत असताना गायत्री गाथेनो विश्वामित्र ऋषी हे असं म्हणावं लागतं. विश्वामित्र त्याचा ऋषी सांगितला. विश्वामित्र ऋषी म्हणजे विश्वामित्र नावाच्या ऋषीने गायत्री मंत्र निर्माण केला नाही. सांगतात लोक आता असं. वेदाच्या विषयी अपप्रचार करण्याची ज्यांना हौस आहे किंवा ते व्यसन ज्यांनी जडवून घेतलंय, अशा लोकांच्या मुखामध्ये अशी भाषा ऐकायला मिळते की विश्वामित्रानं गायत्री मंत्र रचला. नाही, विश्वामित्र गायत्री मंत्राचा द्रष्टा आहे. द्रष्टा म्हणजे सिद्ध असलेला, अपौरुषेय वेदवाणीमध्ये सिद्ध असलेला गायत्री मंत्र. त्या गायत्री मंत्राचं दीर्घकाल अनुष्ठान करून त्यानं सामर्थ्य प्रत्ययाला आणून घेतलं. त्याच्यातलं सामर्थ्य त्यानं प्रत्यक्ष पाहिलंय. गायत्री मंत्राचं सामर्थ्य प्रत्यक्ष पाहणारा तो असल्यामुळं विश्वामित्राला गायत्री मंत्राचा ऋषी म्हणलं. निर्माण करणारा तो नाही, द्रष्टा आहे. म्हणजे ऋषींची नावं त्या मंत्र किंवा सूक्तांच्या बद्दल जरी आपल्याला उपलब्ध होत असले तरी ते द्रष्टे आहेत, निर्माते नाहीत. अक्षुण्ण वेद परंपरा चालू आहे, पण कर्त्याचं स्मरण नाही, म्हणून वेदाला कोणी रचता नाही. वेदाच्या बाबतीमध्ये रचयित्याचं वर्णन आपल्याला करता येणार नाही. कोणी निर्माण केलेले नाहीत, म्हणून वेदाच्या बद्दल अपौरुषेय असा शब्द वापरला जातो. आणि अपौरुषेय असल्यामुळे वेदात दोष नाही. आपला मुद्दा इथं आहे. वेदानेच सांगितलेला धर्म मान्य का करायचा? त्याचं कारण हे आहे. काय आहे? वेद अपौरुषेय आहेत, त्याच्यामुळे काही त्याच्यामध्ये दोष असण्याची शक्यता नाही. पुरुषानं जे वाक्य रचलेलं असतं त्याच्यात दोष असू शकतो. का? पुरुषाच्या बुद्धीत दोष आहे. काय दोष आहे? भ्रम आहे, प्रमाद आहे, विप्रलिप्सा आहे, कर्णापाटव आहे. भ्रम आहे म्हणजे जे जसं आहे तसं न कळता दुसरंच वाटू शकतं. पडलेली असते दोरीन वाटू शकतं सर्प, पडलेली असते शिंपाने वाटते चांदी, आहे ना. भ्रम आहे हा. भ्रमानं जे जाणवलं ते जसंच्या तसं ग्रथित जर केलं तर त्या अक्षर वाङ्मयाला, ते अक्षर वाङ्मय पौरुषेय वाङ्मय भ्रमबुद्धीच्या माणसाने रचलेलं असल्यामुळं प्रमाण ठरत नाही. त्यानं जे सांगितलं त्याला प्रमाण मानायचं कारण नसतं. वेदाला प्रमाण का मानायचं? त्याचं कारण तिथं भ्रम नाही. पुरुष बुद्धी सुलभ असलेला तो भ्रम नावाचा दोष अपौरुषेय वाङ्मयात असायची शक्यता नाही. पुरुषाच्या बुद्धीमध्ये भ्रम आहे. एक उदाहरण सांगतात. एक शाळा होती शहरातली,
शिक्षण चालू, विद्यार्थी शिकतात, शिक्षक शिकवतात. मराठीचा तास चालू, गुरुजी आले, विद्यार्थ्यांनी पुस्तक काढलं, अभ्यास सुरू. पंढरपूरचं वर्णन निघालं. पंढरी क्षेत्राचं वर्णन करता करता तिथे चंद्रभागा आहे, वाळवंट आहे, वाळवंटात वारीचा कीर्तनाचा आनंद असतो. कीर्तन चालतं, प्रवचन चालतं. व्यासपीठ मांडलेलं होतं. प्रवचनाकरता महाराज व्यासपीठावर आरूढ झाले होते. व्यासपीठ कोणाच्या बापाला ठाऊक आहे? ठाऊक नाही. पोराने विचारलं, काही परिचयच नाही ना, पंढरपूरला कधी यायचंच नाही, प्रवचन म्हणजे काय माहीतच नाही, व्यासपीठ ठाऊक नाही. पोराने एका उठून विचारलं, म्हणजे गुरुजी काय शंका आहे? उठ विचार. त्याला विचारलं, काय शंका? तो म्हणायला लागला, गुरुजी आता पाठामध्ये एक शब्द आला, काय? व्यासपीठ. हो, महाराज व्यासपीठावर बसले होते. गुरुजीने सांगितलं, हो व्यासपीठ शब्द आहे. आडला म्हणला मला. काय आडायचं कारण? मूर्ख कुठला? ते काय असतं, काही लोकांना जर विचारलेल्या शंकेचं समाधान करता आलं नाही तर ते रागावतात, बरं का. असे होतं, रागवून वेळ मारून न्यायची, त्याच्या शंकेचं समाधान करायचंच नाही. एक माझ्यावर आला होता प्रसंग, बरं का. एक विद्वान म्हणून मला भेटले. सहज वाटलं, वेद वाङ्मयाचे विद्वान आहेत असं त्यांच्याबद्दल ऐकलं. भेटलो, त्यांना जाऊन नमस्कार केला. इथंच घडलेली घटना. आले होते इथं, जाऊन विचारलं त्यांना, परिचय झाला थोडासा. विचारलं, गुरुजीकडे शिकतो, गुरुजीचं नाव वगैरे कळल्यानंतर त्याने बसायला सांगितलं. विचारलं त्यांना, मला पुरुष सूक्तामध्ये ते यत पुरुषम व्यदधो कतिधा व्यकल्पयन हा जो मंत्र आहे, मला तो अर्थ लागला नाही. म्हणलं त्याचं काय आहे, त्याच्यामध्ये काय सांगितलंय? तुम्ही वेद वाङ्मयाचे जाणकार आहात. ते म्हणले, एवढं न कळायला काय झालं तुला, मूर्ख कुठला? यत पुरुषम व्यदधो संप्रमाणे. नमस्कार केला, कारण दुसरी शिवी खायची इच्छा नव्हती. कळालं नाही म्हणावं, पुन्हा दुसरी शिवी देतात, त्याच्यापेक्षा कळलंय म्हणणं बरं. विद्यार्थ्याने विचारलं, गुरुजी व्यासपीठ काय? याने सांगितलं, व्यासपीठ म्हणजे व्यासपीठ म्हणलं. त्याच्यात काय? नाही गुरुजी, मला थोडंसं आडलंय म्हणे, सांगा, व्यवस्थित समजावून द्या व्यासपीठ काय असतं ते. गुरुजीला माहिती नाही. भ्रम कसा असतो याच्याकरता चाललंय बरं का, आपलं झोपाय करता नाही. ते बघितलं गुरुजींनी. व्यासपीठ शब्द संदर्भावरून काय अर्थ लागतो का? लागे ना. माग कोशात काय अर्थ दिलाय का? दिला नाही. माग कोशात अर्थ नाही, संदर्भावरून काही अर्थ लागत नाही. पोरग विचारतो, त्याच्यासमोर अज्ञान व्यक्त करायची तयारी नाही. उद्या सांगतो म्हणलं असतं तर चाललं असतं, एखाद्या वारकऱ्याला भेटून व्यासपीठ काय म्हणून विचारायचं होतं, पण ती तयारी नाही. याला म्हणतात दडपण देतो ऐसा जे, बरं का. सांगून टाकायचं काहीतरी. अंदाजे 15 दर्शे. आता ते अंदाजे म्हणजे 22 येतात तो भाग वेगळा, पण अंदाजे 15 दर्शे म्हणतात. असं त्यानं सांगितलं. आणि ठीक आहे बाबा, तुला व्यासपीठ शब्दाचा अर्थ आडलाय ना. त्यानं तर्कानं सांगितलं, म्हणे असं आहे म्हणे. काय? व्यासपीठ शब्दाचा अर्थ तुला सांगतो, ऐक. पोरगं म्हणला, महाराज तेच विचारतो ना गुरुजी मी तुम्हाला. हा बघ, आपल्याकडे जसं ज्वारीचं पीठ असतं, बाजरीचं पीठ असतं, तसं तिकडच्या बाजूने पंढरपूरच्या बाजूने पीठ आहे म्हणे, त्याचं नाव व्यासपीठ. आता अर्थ बरोबर आहे. पोराने त्या वाक्यावर जर गुरुजीचा विश्वास ठेवला आणि परीक्षेमध्ये व्यासपीठ म्हणजे गव्हा बाजरीच्या पीठासारखे एक पीठ असा जर अर्थ परीक्षेमध्ये दिला, पास होईल पोरग? होईल? होत नाही. का होत नाही? भ्रमयुक्त बुद्धीच्या माणसाच्या वाक्यावर त्यानं विश्वास ठेवला म्हणून त्याचं कल्याण झालं नाही. तसं पौरुष या वाक्याचा विचार जर आपण करायला लागलो, तिथं भ्रम आहे, त्याच्यावर विश्वास ठेवण्याचं कारण नाही. दुसरा दोष प्रमाद. प्रमाद म्हणजे जे प्रयत्नानं करायला पाहिजे त्याच्याविषयीची विस्मृती, याला प्रमाद म्हणलंय बरं का. आपल्याला प्रयत्नानं करायला जे सांगितलंय, वारी प्रयत्नानं करा, भगवंताचं नाम, माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चारा, आहे ना, प्रयत्नानं करायचं. पण हे विसरलं. आज जप केला करे, नामस्मरण केलं का? नाही, विसरलंच म्हणतो, प्रमाद आहे. प्रयत्नानं जे करायला पाहिजे त्याचं विस्मरण, याला प्रमाद म्हणतात. किंवा प्रयत्नानं जे करायला पाहिजे त्याच्याकडे दुर्लक्ष करणं, याला प्रमाद म्हणतात. हे प्रयत्नानं केलं पाहिजे, याच्यात माझं कल्याण आहे एवढं जाणूनही त्याच्या बाबतीतलं दुर्लक्ष, त्याचं विस्मरण, याला प्रमाद म्हणतात. हा प्रमाद माणसाच्या बुद्धीमध्ये असतो. आज की नाही, उद्या बघू असं मनुष्य म्हणतो. चालढकल करण्याच्या वृत्तीमुळं मनुष्याच्या बुद्धीत प्रमाद येतो. एक भ्रम नावाचा दोष आहे, दुसरा प्रमाद नावाचा दोष आहे. तिसरा विप्रलिप्सा. विप्रलिप्सा म्हणजे काय? प्रलिप्सेला, प्रलिप्सा शब्दाला वि उपसर्ग लागलाय. विशेषेण प्रलब्धुम इच्छा विप्रलिप्सा म्हणजे काय? प्रलब्धुम इच्छा म्हणजे काय? प्रलंबाची इच्छा म्हणजे फसवण्याची इच्छा. माणसाच्या बुद्धीतला दोष आहे.
समोरच्या माणसाला काहीतरी चकवावं, फसवावं वाटतं ना. असं फसवण्याची इच्छा माणसाच्या बुद्धीमध्ये असू शकते. फसवाय करता सुद्धा माणसं बोलतात. फसवण्याची बुद्धी आहे माणसाकडे. अनेक पद्धतीची अशी उदाहरण आपल्याला सांगता येतात. आता ते फसवण्यामध्ये कधीतरी हाच फसतो, हा भाग वेगळा. एक उदाहरण सांगतात ना, एका खेड्यामधला एक धनगराचा मुलगा शेळ्या घेऊन रानात जायचा. रानात गेला, शेळ्या चारता चारता मोठमोठ्याने ओरडायचा, कोला आला, लांडगा आला. गावातले लोक धावत जायचे काठ्या वगैरे घेऊन लांडग्याला हुसकावून लावाय करता. 10-5 वेळेला ते लोक गेले. लोक आले की यांना हसायचं सगळ्या लोकांना पाहून. लांडगा नसायचाच, कोल्हा नसायचाच. गावातल्या लोकांची कशी परेशानी झाली, हैराणी कशी झाली, हे कसे पळत आले नाही, सगळं पाहिलं की त्याला थोडं समाधान. फसवण्याची इच्छा, त्याच्यानं तो असं करत राहिला. मग 10-5 वेळेला लोकांनी पाहिला, अरे याला ही सवय लागली म्हणे, ठीक आहे सोडून द्यायचं ना, जायचंच नाही म्हणे. ओरडलं तरी जायचं. एका दिवशी खरंच लांडगा आला. हा ओरडून हैराण, लांडगा आला, लांडगा आला, या वाचवा, शेळ्या वाचवा, मला वाचवा. कोण जातो? कोणी जायला तयार नाही. म्हणजे फसवण्याची इच्छा निर्माण झाली, त्याच्यात कधीतरी आपली फसगत होणार हे माणूस विसरतो आणि लोकांना फसवायला पाहतो. योग्य नाही. याला म्हणतात विप्रलिप्सा. फसवण्याची इच्छा मनुष्याच्या बुद्धीमध्ये आहे. पंचरशिकारांनी विप्रलिप्सेकरचं एक उदाहरण सांगितलं पहा. दूरदेशंगते पुत्रे जीवत्ते वा तत्पिता विप्रलंभक वाक्यन मृतम मत्वा प्ररोदिती. पंचरशिकारांनी सांगितलं, एका गावातली 2 मुलं विद्याभ्यासाकरता कुठेतरी दूरदेशात जाऊन राहिले. एका गुरुजीच्या आश्रमात राहिले. अभ्यास चालू आहे त्यांचा तिकडं. एक गावातला मनुष्य फिरत फिरत तिकडे गेला. जुना काळ, संपर्क नसायचा. दूर कुठेतरी गुरुजीचा आश्रम, तिथं जाऊन राहायचं. 12-12 वर्ष मायबापाचं पत्र नाही, ओळख नाही, भेट नाही, गाठ नाही, अशी अवस्था. गावातला एक मनुष्य निघाला. याला मायबापाने सांगितलं, दोघाच्याही 2 मुलं गेलेली, दोघाच्याही मायबापाने सांगितलं, आमच्या पोराची थोडी विचारपूस करून या, तुम्ही त्याच बाजूने चाललात, तिथं जाऊन या आश्रमामध्ये. जातो म्हणे. गेला आश्रमात, चौकशी केली. त्याच्यापैकी एक मुलगा मेला होता. अभ्यास करता करता तिथं मेला. अनेकाचा मुलगा जिवंत होता, सुखरूप होता, कुशल होता, त्याचा अभ्यास चालू होता. तो म्हणाला, काका तो गेला म्हणे, त्याच्या आईवडिलांना तो गेल्याचं सांगा आणि माझ्या आईवडिलाला सांगा मी कुशल आहे, 5-6 वर्ष अजून अभ्यास राहिला, तेवढा अभ्यास आटोपतो येतो. ठीक आहे म्हणे. घरी आला. हा फसवणारा होता, विप्रलंभक होता, खोटारडा होता. ज्याचा मुलगा जिवंत आहे त्याला जाऊन सांगितलं तुमचा मुलगा मेला. आणि ज्याचा मेला होता त्याला सांगितलं की तुमचा मुलगा जिवंत आहे, अभ्यास करून तो परत येणार आहे. आता ज्याचा जिवंत होता त्याला मेला असं खोट्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवल्यामुळे वाटल्यामुळे तो रडायला लागला. आणि ज्याचा मेला होता त्याला तुमचा मुलगा जिवंत आहे असं म्हणल्यामुळं तो मात्र आनंदात होता. विप्रलंभकाच्या, खोटं बोलणाऱ्या माणसाच्या वचनावर विश्वास ठेवला म्हणजे अशी अवस्था होते. विप्रलिप्सा, फसवण्याची इच्छा बुद्धीत असलेला एक दोष. पुढं कर्णापाटव. कर्ण म्हणजे इंद्रिय, त्यांच्या ठिकाणी असलेलं. अपाटव म्हणजे अपटुता, सामर्थ्य नसणं, इंद्रियातलं सामर्थ्य नसणं. विषयाच्या ग्रहणाच्या बाबतीमध्ये एक इंद्रिय समर्थ आहे, पण सगळी इंद्रिय, सगळ्याची इंद्रिय सगळ्या विषयाच्या ग्रहणाच्या बाबतीत समर्थ नाही. एखाद्या माणसाला अगदी बारीक दिसतं, एखाद्या माणसाला बारीक दिसत नाही, स्थूल सुद्धा दिसत नाही, ते बारीक दिसायचा प्रश्नच नाही. एखाद्याला काय वाटेल ते ऐकू येतं आणि एखाद्याला बंदूक उडवली तरी ऐकू येत नाही. काय करतं त्याला फार बहिरा असतो एखादा. कर्णापाटव, इंद्रियामध्ये असलेला हा दोष असतो बरं का. इंद्रियात असलेल्या दोषाच्या योगाने जे जसं ग्रहित व्हायला पाहिजे ते तसं ग्रहित होतं का? होत नाही. एखाद्या माणसाला डोळ्याला दिसतं पण रंगच दिसत नाहीत बरं का. रंगाचं अंधत्व येतं, रंग दिसत नाही त्याला, काळं पांढरं सगळं, म्हणजे त्याला कलर टीव्ही घ्यायचं कामच नाही. ब्लॅक अँड व्हाईट सगळं, कलर घेतलं तरी तेच दिसणार आहे त्याला, काळं पांढरं दिसत राहतं त्याला बरं का, दुसरं काही दिसतच नाही. कर्णापाटव आहे. इंद्रियामध्ये निर्माण झालेली अपटुता, विषय ग्रहणाच्या बाबतीतलं सामर्थ्य त्याच्या इंद्रियाचं क्षीण झालं असं म्हणलं पाहिजे. कान बहिरा, डोळ्याला दिसत नाही, पायाचं पंगुपण, हाताचं पंगुपण, काहीतरी दोष मनुष्याच्या ठिकाणी निर्माण झालेला, काहीतरी ते मागे त्याचं काय कारण आहे, कर्म कोणतं, कोणत्या कर्माचं फल म्हणून त्याच्या इंद्रियात अपटुता आली, तो विषय स्वतंत्र. पण पुरुषाच्या ठिकाणी इंद्रियाची अपटुता आहे आणि इंद्रियाच्या अपाटवामुळं विषयाचं जसं ग्रहण व्हायला पाहिजे तसं न झाल्यामुळं त्याच्याकडून होणारं जे वर्णन त्या विषयाचं आहे ते यथार्थ आहे का? नाही. जे जसं ग्रहित व्हायला पाहिजे तसं ग्रहित झालं नाही, तो बोलायला लागला,
त्याच्या वाक्यावर जर आपण विश्वास ठेवला तर आपल्याला यथार्थ ज्ञान होण्याची शक्यता नाही. असे भ्रम, प्रमाद, विप्रलिप्सा, कर्णापाटव वगैरे वगैरे पुरुषाच्या बुद्धीमध्ये असणारे दोष आहेत. या दोषाचा विचार आपल्या बुद्धीत असल्यामुळं आपल्या वाक्याला प्रामाण्य नाही. म्हणून एखाद्या पुरुषाने एखादं काही करावं म्हणून सांगितलेलं गेलं धर्म ठरत नाही. मग वेद अपौरुषेय आहे म्हणून त्याच्यामध्ये पुरुष बुद्धी सुलभ विषयाचं जसं ग्रहण व्हायला पाहिजे तसं न झाल्यामुळं त्याच्याकडून होणारं जे वर्णन त्या विषयाचं आहे ते यथार्थ आहे का? नाही. जे जसं ग्रहित व्हायला पाहिजे तसं ग्रहित झालं नाही तो बोलायला लागला. त्याच्या वाक्यावर जर आपण विश्वास ठेवला तर आपल्याला यथार्थ ज्ञान होण्याची शक्यता नाही. असे भ्रम, प्रमाद, विप्रलिप्सा, कर्णापाटव वगैरे वगैरे पुरुषाच्या बुद्धीमध्ये असणारे दोष आहेत. या दोषाचा विचार आपल्या बुद्धीत असल्यामुळं आपल्या वाक्याला प्रामाण्य नाही. म्हणून एखाद्या पुरुषाने एखादं काही करावं म्हणून सांगितलेलं गेलं धर्म ठरत नाही. मग वेद अपौरुषेय आहे म्हणून त्याच्यामध्ये पुरुष बुद्धी सुलभ दोष नाही. आणि दोष नसल्यामुळे वेदाने जे सांगितलं ते निर्दुष्ट आहे. निर्दुष्ट असल्यामुळे ते प्रमाण आहे. आणि प्रमाण असलेला वेद जे करायला सांगतो त्याला धर्म म्हणा. वेदेन प्रयोजनम उद्दिश्य विधीयमानः अर्थः धर्मः. धर्माची व्याख्या एवढी केली पा. वेदेन 1, प्रयोजनम उद्दिश्य 2, विधीयमानः 3, अर्थः 4. 4 पदाची योजना धर्मलक्षणामध्ये आहे. काय काय बघा. वेदेन विधीयमानः, वेदानं सांगितलेला, इतर कोणी सांगितलेला चालत नाही. वेदानच सांगावा लागतो. का सांगावा लागतो? त्याच धर्म का ठरतं? त्याच सांगणं धर्म का ठरतं? आतापर्यंत आपण विचार केला तो अपौरुष आहे त्याच्यामुळे त्याच्यात दोष नाहीत. वेदेन प्रयोजनम उद्दिश्य विधीयमानः, वेदानं सांगितलेला अर्थ असावा लागतो आणि एका फलाला उद्देशून सांगितलेला असावा लागतो. नुसतं वेदानं काहीतरी सांगितलेलं की धर्म आहे का? सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म वेदानं सांगितलं, धर्म म्हणता त्याला नाही. तत्वज्ञान झालं ते, त्याला धर्म म्हणता येत नाही. विज्ञानमानंदम ब्रह्म अशब्दम स्पर्शम रूपम अव्ययम तथा रसम नित्यम अगंधवच्चयत. परमात्म्याचं वर्णन करताना वेदमाता काहीतरी बोलून गेली. धर्म म्हणायचं नाही त्याला. का? एका विशिष्ट फलाला उद्देशून सांगितलेलं ते नाही, क्रिया नाही त्याच्यामध्ये, म्हणून त्याला धर्म म्हणता येत नाही. मग वेदानं सांगितलेला असावा, एका प्रयोजनाला उद्देशून सांगितलेला असावा. उदाहरण बघा. राजा राजसूयेन यजेत किंवा स्वर्ग कामः यजेत. वाक्य बघा. स्वर्ग कामः यजेत वेदानं सांगितलेलं आहे. स्वर्गाची इच्छा असणाऱ्या माणसाने यज्ञ करावा, है ना? यज्ञ करावा, स्वर्गाची इच्छा असणाऱ्या माणसाने करावा. म्हणजे स्वर्ग नावाच्या फलाला उद्देशून यज्ञ नावाची क्रिया वेदानं सांगितली. यज्ञ धर्म ठरला. कारण का? फलाला उद्देशून. वेद सांगतो एक आलं आणि फलाला उद्देशून सांगतोय, आहे ना? आहे. काही ठिकाणी काय असतं, वाक्यामध्ये क्रिया सांगितलेली असते वेदाच्या वाक्यामध्ये, फल सांगितलेलं नसतं. स्वर्ग कामः यजेत, इथं स्वर्ग फल आहे. तरत तरते ब्रह्महत्याम योश्वमेधेन यजती. त्यानं अश्वमेध यज्ञ केला तो ब्रह्महत्येतून तरुण जातो. ब्रह्महत्येतून तरुण जाणं तिथं फल आहे. पण काही वाक्य अशी असतात त्याच्यावर क्रिया सांगितलेली आहे पण फल नाही. उदाहरण त्याच्याकरता दिले पूर्वमीमांसेनं. विश्वजिता यजेत, विश्वजित नावाचा याग करा, विश्वजित यज्ञ करा. आपण मागे उदाहरण पाहून आलो. रघुराजानं विश्वजित याग केला, सगळी संपत्ती दान दिली. विश्वजिता यजेत, विश्वजित नावाचा यज्ञ करा. फल काय सांगितलं नाही वेदानं. मग धर्म म्हणायचं की नाही? विश्वजित यज्ञाला म्हणायचं. फलाला उद्देशून सांगितलं नाही ना. पूर्वमीमांसेनं तिथं नियम असा सांगितला, जिथं वेद एखादी क्रिया तुम्हाला करायला सांगतो पण त्याचं फल बोलत नाही, तिथे स्वर्ग नावाचं फल धरून चाला. स्वर्ग नावाच्या फलाला उद्देशूनच विश्वजित यज्ञ सांगितलेला आहे. ठीक आहे. स्वर्ग कामः यजेत, इथं स्वर्ग वेदानं शब्दानं सांगितला. विश्वजिता यजेत या ठिकाणी वेदाने फक्त विश्वजित नावाचा यज्ञ करा एवढंच सांगितलं, स्वर्ग सांगितला नाही. पण तो कल्पा, त्या फलाला उद्देशून त्याची योजना माना. काही ठिकाणी असं असतं, स्वर्ग हे फल घेऊन चालत नाही. मग क्रिया सांगितलेली आहे, फल सांगितलेलं नाही. स्वर्ग हे फल घेऊन चालत नाही. मग काय करायचं? उदाहरण दिले शास्त्राने त्याच्याकरता. अहरह स्नात्वा संध्या मुपासित. माणसाने स्नान करावं, संध्या करावी.
सकाळी उठल्याबरोबर संध्या केली पाहिजे. स्नान करून संध्या करा. स्नात्वा संध्यामुपासित, स्नान करा संध्योपासना करा. आता ही संध्या केली, वाक्यामध्ये कुठे काही फळ सांगितलंय? सकाळी उठा, स्नान करा, संध्या करा, एवढंच सांगितलं ना, फळ सांगितलं नाही. म्हणजे स्वर्ग काम हा यजेत या वाक्यात जसं स्वर्ग हे फल सांगितलंय तसं अहरह स्नात्वा संध्यामुपासित फल नाही. बर, विश्वजिता यजेत या वाक्यामध्ये वेदानं फल सांगितलं नाही, पण स्वर्ग फल मानायला सांगितलंय पूर्वमीमांसेनं. तसं संध्या करून स्वर्ग मिळणार आहे नाही का? संध्येच्या बाबतीमध्ये पूर्वमीमांसेचं असं म्हणणं आहे की हे कर्म न करण्यानं दोष, केल्यानं पुण्य नाही, केल्यानं काही मिळत नाही, न करण्यानं दोष आहे. मग संध्या करायची कशा करता? न करण्यानं दोष आहे म्हणून केली पाहिजे. मग संध्याला फल काय? शास्त्राने त्याचा विचार पूर्वमीमांसेने असा सांगितला, अकरणजन्य प्रत्यवाय परिहार. म्हणजे संध्या न करण्यानं येणारा जो दोष, तो दोष घालवण्याकरता संध्या करा, हे फल तिथं मानलं. न करण्यानं निर्माण होणारा दोष जावा या फलाकरता काही कर्म करा. जिथं फलाचा निर्देश नाही तिथं स्वर्ग नावाच्या फलाला उद्देशून कर्म करा, आणि जिथे फलाचा निर्देश आहे तिथं त्या विशिष्ट फलाच्या प्राप्तीकरता म्हणून ते कर्म करा. बरं का? वायव्यग्व श्वेतमालभेत भूतिकामहा, जगद्गुरु शंकराचार्यांनी विष्णू सहस्त्रनाम भाष्याच्या सुरुवातीला हे उदाहरण घेतलंय. ज्याला ऐश्वर्याची इच्छा आहे त्या माणसानं वायुदेवतेचा यज्ञ करावा. म्हणजे ऐश्वर्य प्राप्ती करता वायुदेवतेचा यज्ञ करणं धर्म ठरला. ऐश्वर्य प्राप्ती फल ठरलं. फलाला उद्देशून वेद जे बोलतो त्याला धर्म म्हणा. वेदेन एक, प्रयोजनम उद्दिश्य विधीयमानः दोन, वेदानी विशिष्ट फलाला उद्देशून सांगितलेला. अजून काय? तिसरं शेवटचं पद अर्थः, वेदेन प्रयोजनम उद्दिश्य विधीयमानः अर्थः. अर्थ म्हणजे काय? अर्थालाच धर्म म्हणायचंय. अर्थ म्हणजे काय? अर्थ शब्दाचा अर्थ पूर्वमीमांसेनं सांगितला, सुखाधिक दुःखाजनकत्वम अर्थत्वम. ज्याच्या आचरणानं अधिक सुख मिळणार आहे आणि ज्याच्या आचरणानं आपल्याकडे दुःख येणार नाही त्याला म्हणा अर्थ. बर का? काय असतं, काही वेळेला वेद एखादी क्रिया सांगतो, फलाला उद्देशून सांगतो, पण वेदानं फलाला उद्देशून सांगितलेली ती क्रिया अर्थ नाही. म्हणजे जास्त सुख देणं आणि दुःख कमी करणं तिथं नाही. म्हणजे उदाहरण दिले त्याच्याकरता, त्याला धर्म म्हणता येत नाही, याच्याकरता मी बोलायला लागलो. जिथं अर्थत्व नाही, वेद सांगतो, फलाला उद्देशून सांगतो, विधी करतो, एवढं असूनही तिथं अर्थत्व नसेल तर त्याला धर्म म्हणता येत नाही. उदाहरण त्याच्याकरता पूर्वमीमांसेनं दिलंय, श्येनेन अभिचरण यजेत. बर का? एक श्येन याग नावाचा याग सांगितला, यज्ञ. श्येन याग कशा करता करायचा? हे अभिचार कर्म आहे. अभिचार कर्म म्हणजे काय? हे जारण मारणात्मक कर्म आहे. कशा करता करायचं? याचं फल काय? शत्रू मरण हे फल आहे. आपला शत्रू मरावा वाटला, श्येन याग करा. वेदानं सांगितलं, वेद सांगतो, शत्रू मरण नावाच्या फलाला उद्देशून सांगतो. श्येनेन अभिचरण यजेत असं म्हणतो, म्हणजे विधी करतो, करा म्हणतो, पण त्याला अर्थत्व आहे का? नाही. अर्थत्व का नाही? अर्थ म्हणजे काय? सुखाधिक दुःखाजनकत्वम. त्याच्यातून सुखच निर्माण झालं पाहिजे, दुःख निर्माण न झालं पाहिजे, असं आहे का? नाही. श्येन यागाच्या बाबतीत असं सांगितलंय, आत्ता आपला शत्रू मरतो, पण त्याच्याकरता आपल्याला अनंत दुःख यातना सहन कराव्या लागतात, नरक यातना सहन कराव्या लागणार आहे. ते पुढचं फळ आहे. दुःखाजनकत्व नाही, म्हणून श्येन यागाला अर्थत्व नाही. आणि अर्थत्व नसल्यामुळं वेदानं सांगितला, फलाला उद्देशून सांगितला, त्याचा विधी केला तरी अर्थत्व नसल्यामुळे श्येन यागाला धर्मत्व येत नाही. धर्म कशाला म्हणायचं? वेदानं सांगावा एक, फलाला उद्देशून सांगावा दोन, विधी करावा त्याचा तीन, आणि त्याच्या ठिकाणी अर्थत्व असावं चार. या चार गोष्टींनी संपन्न असलेलं जे तत्व त्याला म्हणा धर्म. आणि असा जो धर्म आहे की नाही, या धर्मामध्ये अवांतर भेदाचा बराचसा विचार आहे. प्रत्येकाचा धर्म वेगळा. म्हणून गीतेमध्ये स्वधर्म परधर्म शब्द आहेत की नाही. स्वधर्मे निधनम श्रेयः, परधर्मो भयावहः. धर्मामध्ये भेद असल्याशिवाय हा माझा हा तुझा असं म्हणता आलं का? म्हणता येत नाही. हा धर्मात काय भेद आहे? आणि आपले हे तीर्थयात्रेचं जे चिंतन चालू आहे, ही तीर्थयात्रा कोणत्या धर्मात बसते याचा विचार आपल्याला करायचा आहे. उद्याला तो विचार भाव. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.
श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 पुंडरीक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गुंडा महाराज की जय सद्गुरु हरि महाराज। कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा। आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा।